छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी 17 पेटंट्स मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. याचे सर्व श्रेय जाते ते या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मझहर फारुकी यांना. डॉक्टर मझहर फारुकी हे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, शिक्षक, संशोधक आहेत. फारुकी सरांनी ॲक्ट्रा अर्थात ॲनालिटिकल केमिस्ट्री टीचर्स अँड रिसर्चर्स असोसिएशन स्थापन केली असून याद्वारे संशोधनाच्या कार्यास गती देण्याचे कार्य केले जात आहे. आज डॉक्टर मझहर फारुकी सर आपल्यासोबत आहेत. आमच्या महाविद्यालयामध्ये रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी एक ग्रुप कार्यरत आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली म्हणावं किंवा माझ्यामुळेच या ठिकाणी त्यांना चांगलीच प्रेरणा मिळालेली आहे. टोटल महाविद्यालयातून आम्ही 17 पेटंट आतापर्यंत फाईल केलेले आहेत. त्यापैकी 10 मध्ये मी स्वतः माझं कंट्रीब्युशन दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये वेगळे प्राध्यापक मिळून आम्ही त्याच्यावरती संयुक्तरित्या काम करतोय. त्यातला म्हणजे प्रामुख्याने AR खान, त्याच्यानंतर डॉक्टर सुरेखा मुंडे, डॉक्टर कीर्ती झाकडे, डॉक्टर अब्दुल जलील, डॉक्टर समरीन, डॉक्टर विद्या प्रधान असे प्रमुख समजा या ठिकाणी संशोधक त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतायत. त्या व्यतिरिक्तही बरेचसे लोक आमच्यासोबत यामध्ये जुळलेले आहेत. एक जो महत्वाचा संशोधन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तो खरं म्हणजे अँटोफोरेटिक असा एक विषय आहे, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणता येईल की जो ड्रग आहे आपल्या शरीरामध्ये, जो ड्रग पोचायला पाहिजे, आपण जे वेगवेगळे औषधं घेतो तर ते एकदम न जाता त्याला कंट्रोल ड्रग रिलीज पद्धतीनं तो गेला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे की काही पॅचेस आहेत आणि ते पॅचेस मिळत आहेत, समजा ते मनगटावरती बांधले तर इन्शुलिन आपल्या त्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली जात राहील. यामध्ये आमचं जो नाविन्य आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं आहे की काही जर आपण या ठिकाणी त्याला इलेक्ट्रिक पल्सेस दिले तर त्या इलेक्ट्रिक पल्सेसमुळे त्या आपल्या त्या त्वचेवरचे जे समजा कॅव्हिटीज आहेत, पोर्स आहेत, तर त्या थोड्याशा या ठिकाणी एक्सपान्शन त्याचं होईल आणि ड्रगची मात्रा त्यामध्ये शरीरामध्ये जास्त प्रमाणात जाईल. आणि जर आपल्याला त्या शरीराला जर ड्रगची मात्रा नकोय, कमी प्रमाणात पाहिजे, तर अशा वेळेस ते पल्सेस म्हणजे या ठिकाणी राहणार नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी ड्रग कमी प्रमाणात शरीरामध्ये जाईल. म्हणजे शरीराची जी ड्रगची गरज आहे ती गरज ओळखून त्या पद्धतीनं ड्रग आपल्या शरीरामध्ये कसं इंट्रोड्यूस होईल हे या आमच्या संशोधनातून आम्ही दाखवलेलं आहे. त्यासाठीच एक छोटंसं पॉवर सप्लाय आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हे पॉवर सप्लायला आम्हाला भारतीय पेटंट या ठिकाणी सँक्शन झालेलं आहे. तर या पद्धतीचे कार्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे.